नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत डांगे चौकामध्ये आणि इथून अगदी 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे आजचा आपला लक्झुरियस 3 BHK फ्लॅट. लक्झुरी ऐकून प्राइस हाय वाटली ना, पण तसं नाहीये. लक्झुरी ॲट युअर प्राइस. आजचा आपला प्रोजेक्ट अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे आणि तसेच भूमकर चौक सुद्धा अगदी 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे, म्हणजे डांगे चौका एवढ्या सेम डिस्टन्सवरती. कारण आजचा आपला प्रोजेक्ट लोकेट करतो मुंबई बँगलोर हायवे आणि औंध रावेत BRTS रोडच्या अगदी सेंटरला, म्हणजे दोन्ही रोड्स अगदी 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरती. आणि या 3 BHK फ्लॅटमध्ये तुम्हाला माय स्पेस, होम ऑटोमेशन, 2.5x5.5 ग्लेज विट्रिफाईड डिझायनर टाइल्स आणि 3 वेरियस कलर मध्ये 3 वेरियस वॉशरूम्स मिळणार आहेत. मग तुम्हालाही जाणून घ्यायचं ना की माय स्पेस म्हणजे काय आणि बघायचा ना हा लक्झुरियस प्रोजेक्ट. चला तर मग बघूया. आता आपण आलेलो आहोत आपल्या लक्झुरियस अशा 3 BHK फ्लॅटमध्ये आणि इथे आपल्याला हा वुडन लॅमिनेटेड डोअर मिळून जातो विथ डिजिटल डोअर लॉक आणि हो, व्हिडिओ डोअर फोन सुद्धा दिला जातोय. या फ्लॅटचे संपूर्ण फीचर्स बघूनच तुम्हाला मजा येणार आहे. इथे तुम्हाला ही ब्युटिफुल अशी एंट्रन्स लॉबी मिळून जाते आणि सोबतच तुम्हाला 2.5x5.5 ग्लेज विट्रिफाईड डिझायनर टाइल्स बघायला मिळतात. हा आहे आपला ग्रँड अँड स्पेशियस असा लिव्हिंग एरिया. वाव, व्हॉट अ ह्यूज लिव्हिंग एरिया ना. तुम्ही साईज बघू शकता की किती जास्त मोठी आहे. हा आहे 18x11चा लिव्हिंग एरिया, म्हणजे जी लेंथ असणार आहे ती 18 फूट आहे आणि विड्थ 11 फूट. क्या बात है. एवढा ग्रँड सोफा सुद्धा डिझाईन करता येणार आहे आणि विड्थ जास्त असल्यामुळे टीव्ही सुद्धा तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जेवढा मोठा हवा तेवढा तुम्ही इथे प्लेस करू शकता. या बाजूला असणार आहे या लिव्हिंग एरियाची अटॅच्ड अँड कवर्ड अशी बाल्कनी. या बाल्कनीमध्ये आपल्याला इथे हा चार्जिंग पॉइंट दिला जातोय विथ लेज, म्हणजे तुम्ही इथे बसल्या बसल्या तुमचा फोन वगैरे बऱ्याच गोष्टी इथे चार्जिंगला ठेवू शकता. आणि जर तुम्ही काम करत असाल बाल्कनीमध्ये बसून तर लॅपटॉप सुद्धा चार्ज करता येणार आहे. आणि हो, हे तुळशी वृंदावन सुद्धा दिलं जाणार आहे बरं का तुम्हाला या फ्लॅट सोबत. वुडन टेक्स्चरच्या टाईल्स आहेत, सोबतच पेंट सुद्धा टेक्स्चर्ड असणार आहे. वरतून ही बाल्कनी कवर्ड असणार आहे आणि इथे तुम्हाला हे ग्लास फसाड सुद्धा दिले जात आहे. किती मस्त आहे ना ही बाल्कनी. या फ्लॅटमध्ये तुम्हाला डायनिंग एरिया जो आहे तो सेपरेट दिला जातोय आणि तोही खूप जास्त ह्यूज. तुम्ही बघू शकता की इथे 6 सीटर डायनिंग टेबल डिझाईन केला आहे, तरीही हा कंजेस्टेड वाटत नाही. अगदी योग्य पद्धतीने डिझाईन केलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आणि आपल्या घरातील स्त्रियांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि आवडती जागा म्हणजे किचन. आणि हे किचन किती जास्त सुंदर, व्हेंटिलेटेड आणि लाईटन अप असणार आहे, कारण इथे एवढी मोठी विंडो दिली जाते. सोबतच हा इंजिनियर्ड ग्रेनाइटचा प्लॅटफॉर्म दिला जातोय आणि जागोजागी स्विचबोर्ड सुद्धा असणार आहे. टाईल्स सुद्धा सुंदर आहेत ना. इथे तुम्हाला कुकिंगसाठी एक सिंक दिलं जातंय विथ सिंगल टॅप आणि वॉटर प्युरिफायरसाठी सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हिजन मिळणार आहे. हे किचन बघून असं वाटतं ना की इथे कमीत कमी 3-4 महिला तरी आरामात कुकिंग करू शकतात. आणि या बाजूला आहे तुमची सेपरेट ड्राय बाल्कनी, जिला तुम्ही या ग्लास डोअरने अगदी पूर्णपणे सेपरेट करू शकता. सोबतच या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्हाला आणखी एक सिंक दिलं जाणार आहे विथ दिस ग्रेनाइट प्लॅटफॉर्म. आणि या बाजूला तुमची वॉशिंग मशीन येऊन जाते आणि वरच्या बाजूला इन्व्हर्टरसाठी सुद्धा स्पेस दिला जातोय, तोही सेपरेट. अँड सरप्राईज, ही जागा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितली आहे, ती म्हणजे माय स्पेस. आणि या स्पेसला तुम्ही तुमची हॉबी रूम, पूजा रूम किंवा वर्क फ्रॉम होम स्टेशन म्हणून सुद्धा यूज करू शकता. किती सुंदर आहे ना हा माय स्पेस. या संपूर्ण फ्लॅटमध्ये तुम्हाला होम ऑटोमेशन मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपद्वारे फॅन लाईट्स ऑन ऑफ करू शकता. आणि हा डायनिंग एरिया तर तुम्ही बघितलेलाच आहे. अगदी या डायनिंग एरियाच्या बाजूलाच तुम्हाला इथे हा कॉमन वॉश बेसिन एरिया मिळणार आहे, जिथे तुम्हाला कोलेर आणि ग्लोहेच्या CP सॅनिटरी फिटिंग्स बघायला मिळतात. जर आपण या घरातील वॉशरूम्स बघितले तर तिन्ही वॉशरूम तुम्हाला वेरियस कलर्सचे आणि वेरियस डिझाईनचे मिळणार आहेत, तेही लक्झुरियस. आता हे वॉशरूम जर तुम्ही बघितलं तर हे वॉशरूम तुमचं ग्रे थीम मध्ये असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ग्लोहेच्या CP सॅनिटरी फिटिंग्स बघायला मिळतात. कसलं भारी आहे ना. इथे तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी विंडो आणि एक्झॉस्ट फॅन सुद्धा दिला जातोय. या बाजूला असणार आहे तुमच्या मुलांची किड्स बेडरूम. या बेडरूम मधील संपूर्ण स्पेस तुम्हाला यूज करायला मिळणार आहे आणि ही बेडरूम स्क्वेअर शेप मध्ये आहे.
कारण इथे तुम्हाला हा वॉर्डरोब निश बघायला मिळतो, जिथे तुम्ही तुमच्या मुलांचं असं क्यूटसं वॉर्डरोब डिझाईन करू शकता. आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी पण स्पेशल जागा हवी असते ना, त्यामुळेच तर आम्ही तुम्हाला इथे ही 2 फूट विड्थ असणारी बे विंडो देते, जिथे तुमची मुलं बसून अभ्यास करू शकतात, पुस्तक वाचू शकतात. आणि या विंडोची खासियत म्हणजे ही खालच्या बाजूने क्लोज असणार आहे आणि वरच्या बाजूने ती उघडता येते. या विंडोला मस्किटो मेश सुद्धा असणार आहे. आता या सगळ्याच बेडरूम्स बघितले आपण तर इथे तुम्हाला प्रत्येक बेडरूम मध्ये अशा प्रकारे टच पॅनल असणारे स्विच बोर्ड्स बघायला मिळतात, जे तुमच्या घरातील होम ऑटोमेशनशी कनेक्टेड असणार आहेत. आणि या बाजूला असणार आहे तुमची फर्स्ट मास्टर बेडरूम. ही मास्टर बेडरूम ॲज अ पॅरेंट्स बेडरूम म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि या स्पेस मध्ये तुम्हाला अशाच प्रकारे वॉर्डरोब कम ड्रेसिंग टेबल डिझाईन करता येणार आहे. आता या संपूर्ण बेडरूम मध्ये तुम्हाला कुठे वॉशरूम दिसतंय? कारण मी मास्टर बेडरूम बोललो ना, नाही ना? तर इथे असणार आहे तुमचं अटॅच्ड वॉशरूम, जे काही तुमचं दुसरं ब्लॅक थीम मध्ये असलेलं वॉशरूम. या वॉशरूम मध्ये सुद्धा तुम्हाला प्रीमियम ब्रँड सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत. लुक ॲट दिस, किती ब्युटिफुल आणि लक्झरियस असं वाटतंय. आणि या बाजूला तुम्हाला हा क्वीन साइज बेड डिझाईन केल्यानंतर सुद्धा एवढा जास्त स्पेस बघायला मिळतो. आणि विंडो सुद्धा दिली जातीये. इथे असणार आहे तुमची या घरामधली सगळ्यात ग्रँड, ह्यूज, लक्झरियस, ह्युमंगस अशी मास्टर बेडरूम. वाव, किती सुंदर आहे. वाटतेय ना एखाद्या 5 स्टार हॉटेलच्या बेडरूम सारखी? मलाही तसाच वास झाला. आणि ही बेडरूम ऍक्च्युली ह्यूज आहे, कारण या बेडरूमची साईज आहे 14.5 बाय 11. इट्स रिअली ह्यूज. या बाजूला तुम्हाला अशा प्रकारे ड्रेसिंग टेबल डिझाईन करता येतो. आणि इथे तुम्हाला ही विंडो मिळून जाते फॉर द क्रॉस व्हेंटिलेशन. सोबतच हे तुमचं तिसरं वेरियस व्हाईट कलरच्या थीम मध्ये असलेलं वॉशरूम आहे. या बाजूला तुम्हाला टीव्ही युनिट साठी सुद्धा स्पेस दिला जातोय. आणि या बाजूला असणार आहे तुमची बाल्कनी. अरे वा, क्या बात आहे. ही बाल्कनी तर 2 साइड ओपन आहे आणि वरच्या बाजूने कवर्ड सुद्धा. त्यामुळे सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला या बाल्कनीमध्ये प्रॉपर सूर्यप्रकाश आणि हवा एकदम मस्त मिळणार आहे. बाल्कनीमधून आत येताच या स्पेस मध्ये तुम्ही छान छोटंसं वर्क फ्रॉम होम सेटअप करू शकता. आणि वॉर्डरोब सुद्धा बघा किती मोठा डिझाईन केलाय. आणि किंग साइज बेड आहे, तो सुद्धा छोटा वाटतोय, कारण बेडरूमच एवढी मोठी आहे ना. एक नंबर. तसं बेडरूम तर एक नंबर आहेच, पण फ्लॅट सुद्धा कडक आहे ना. आता आपण हा पूर्ण फ्लॅट बघितला, पण हा फ्लॅट बांधताना कुठल्या कुठल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत ते सुद्धा बघायचं आहे ना. तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला इथे वुडन फिटिंग्स, त्याचसोबत तुम्हाला इनर कन्स्ट्रक्शन, मेटल, इलेक्ट्रिक फिटिंग, पाईप फिटिंग, या सगळ्याच गोष्टी काय काय यूज केलेल्या आहेत ते सुद्धा डिस्प्लेला बघण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तुम्ही साईट व्हिजिटला आल्यानंतर इथे या सगळ्या गोष्टी बघू शकता. आता एवढा लक्झरियस आणि भारी फ्लॅट आहे, तर तुम्हाला प्राइस पण जाणून घ्यायची असेल. या 3 BHK फ्लॅटची प्राइस आहे 1.8 CR ऑल इन्क्लुसिव्ह. काय मग, आहे ना तुमच्या बजेटमध्ये? तुम्ही कधी ताथवड्यासारख्या लोकेशनवरती एवढा भारी 3 BHK फ्लॅट या प्राइसमध्ये भेटेल असा विचार केला होता? आणि कुठे बघितलाही नसेल ना. म्हणूनच तर इथे आता टोकन्स चालू झालेले आहेत. त्यामुळे लवकर या आणि तुमचे टोकन्स करा, कारण प्रॉडक्ट आहे हॉट आणि रनवे आहे शॉर्ट. जर तुम्हाला साईट व्हिजिटला यायचं असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. आणि जर तुम्हाला यायला वेळ नसेल तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला घरी येऊन संपूर्ण प्लॅन आणि या फ्लॅट बद्दल एक्सप्लेन करतील. अहो मग वाट कशाची बघताय? लगेच तुम्ही आमच्या खालील दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. आणि जर तुम्हाला या फ्लॅटचा कार्पेट एरिया जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.